कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. कोकणातील राजापूर तालुक्यातील पाचल गावचे हे पाचल बस स्थानक. पाचल परिसरातील व आजूबाजूच्या गावांना जीवनापयोगी लागणाऱ्या सामानांची ही मोठी बाजारपेठ. येथे आठवडा बाजार देखील भरतो. पाचल बस स्थानकापासून 3 किलोमीटरवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं करक गाव. करक गावच्या सीमेवरून आपण थोडे पुढे आलो की आपल्याला 3 रस्ते एकत्र आलेले दिसतात. या ठिकाणाला तिठा असे म्हणतात. तिठ्यावरून उजवीकडचा फाटा करक गावाकडे जातो व डावीकडचा फाटा कारवली, एरडव ह्या गावाकडे जाऊन कारवली गावावरून अनुस्कुरा घाटामार्गे कोल्हापूर, सांगली या घाटावरील गावांकडे जातो. तिठ्यावरून उजवीकडे करक गावात जाताना पहिली लागते ती गांगणवाडी. गांगणवाडीनंतर गणेशवाडी आणि त्याच्या पुढे आपण गेलो तर लागते शेट्टेवाडी. शेट्टेवाडीनंतर येते ती रामवाडी आणि रामवाडीतील हे श्रीराम मंदिर. करक गावातील रामवाडीतील प्रतिष्ठित वायकुळ कुटुंबियांनी बांधलेलं हे राम मंदिर. दरवर्षी रामनवमीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. आजूबाजूच्या गावातून लोक रामनवमीला आवर्जून येतात. मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकानं देखील थाटली जातात. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलेलं असतं. नाटक, तमाशा अशा करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं जातं. हे मंदिर आहे करक गावचा रक्षणकर्ता श्री रवळनाथ. रवळनाथ मंदिराच्या वरच्या बाजूलाच करक गावची ग्रामदेवता, करक गावातील ग्रामस्थांची निस्सीम भक्ती व श्रद्धा आणि करक गावावर अपार कृपादृष्टी असलेली श्री लक्ष्मी माता देवीचे मंदिर. श्री रवळनाथ व श्री लक्ष्मी मातेचं मूळ मंदिराची जागा धरण प्रकल्पात गेल्यामुळे या ठिकाणी ही दोन्ही मंदिरे बांधण्यात आली. मूळ मंदिराच्या परिसरात असलेल्या घरांचं पुनर्वसन देखील याच मंदिर परिसरात करण्यात आलेलं आहे. या पुनर्वसन परिसराला गाव मंडळवाडी म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या खालच्या बाजूलाच असलेला हा गाव मंडळाचा होळीचा मान. होळीचा मान म्हणजे जिथे होळी उत्सव साजरा केला जातो ती जागा. ही करक गावाची मुख्य होळी म्हणून मानली जाते. त्याचप्रमाणे करकेतील प्रत्येक वाडीत होळीच्या मांडावर होळीचा सण साजरा केला जातो. गाव मंडळाच्या होळीच्या मांडावर होळीच्या दिवशी श्री रवळनाथ व श्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेची खणा नारळाने ओटी भरून देवीची पालखी सजवली जाते व दुसऱ्या दिवशी देवीची पालखी गावातील वाडीतील प्रत्येक घरात फिरवली जाते. करक गावातील अर्जुना नदीवर बांधलेले हे अर्जुना धरण. या धरणाची लांबी 1260 मीटर असून उंची 70 मीटर आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.63 TMC इतकी आहे. धरणाचा हा परिसर पर्यटन क्षेत्र बनला असून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साही व निष्काळजीपणामुळे येथे दुर्घटना घडत आहेत. धरणावर गाड्या घेऊन येणारा रस्ता बंद केला असून
पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे धरणांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळ्यात पाणीसाठा वाढल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी यासाठी डाटा ट्रान्समिशन सिस्टीम आणि स्मार्ट इंटेलिजंट इंटरफेस कनेक्टिव्हिटी अशी अत्याधुनिक यंत्रणा देखील लावण्यात आली आहे. धरणाच्या बांधावरून दिसणारे हे करक ग्रामदेवेचे मंदिर, लक्ष्मी माता आणि रवळनाथ आणि हा करक गावचा परिसर. हा आमच्या गांगणवाडीचा होळीचा मान. गांगणवाडीची दरवर्षी होणारी सार्वजनिक पूजा व होळीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो. ही आहेत आमच्या गांगणवाडीतील गांगण कुटुंबियांची घरं. गावात पूर्वीची दगड मातीची घरे जाऊन तिथे आता चिरे आणि विटांनी बांधलेली घरे आहेत. गांगणवाडीतील हे आमचं घर. खळखळ आवाज करत वाहणारी ही गावातील अर्जुना नदी. शाळेच्या सुट्टीत गावात आल्यावर ह्या नदीत मुलांबरोबर खूप धमाल, मजा आणि मस्ती करायची. गावात आल्यावर अजून देखील त्या आठवणी ताज्या होतात आणि पावलं आपोआप नदीकडे वळतात. आता आम्ही जात आहोत गावातील नदी अर्जुना नदीकडे. नदीकडे जायला 2 वाटा आहेत. एक वाट जाते मोहनी कोंडीकडे आणि एक वाट जाते फणस कोंडीकडे. पावसाळ्यात जंगल वाढल्यामुळे नदीकडे जाताना झाडाझुडपातून जावं लागतं. ही वाट मोहिनी कोंडीकडे जाते. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या या रानात पक्ष्यांचा मधुर आवाज, झाडावरची ताजी करवंद, आंबा, जांभूळ यांचा आस्वाद घेत खरोखरच आपण या निसर्गात हरवून जातो. नाही कुठे नाही कापायची कसं बरकायची होते. कापा म्हणजे सुका ना. हा खरा रानातला रानमेवा. रानात खाल्लेल्या ह्या रानमेव्याचा आनंद आणि सर मुंबईत बाजारातून आणलेल्या रानमेव्याला मुळीच येत नाही. रानातील रानमेव्याचा आस्वाद तर घेतला, तर चला आता निघूया नदीकडे. ही आहे मोहिनी कोंड. ही वाट जाते फणस कोंडीकडे. या ठिकाणी नदीत उतरण्यासाठी भक्कम पायऱ्या बांधल्या असून वाडीतील गणपतीचं विसर्जन याच कोंडीत केलं जातं. तर ही आहे करक गावातील जीवनदायिनी अर्जुना नदी. आणि हे जिथे पाणी साठलेलं दिसतंय ते आहे फणस कोंड.
मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात स्विमिंग पूलमध्ये पोहताना आपल्याला जे समाधान मिळत नाही ते समाधान गावातील निसर्गरम्य वातावरणातील या नदीत तासनतास पोहताना नक्कीच मिळतो. येताय ना. भरपूर पोहून झाल्यानंतर भूक तर लागणारच. मग आहेच की गावातला रानमेवा. हणसातल्या घराप्रमाणे गोड असणाऱ्या गावातील माणसाने आणलेला हा बारका फणस. या तोंडाला पाणी सुटू. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं ना? तर असा आहे निसर्ग संपन्न कोकणातील राजापूर तालुक्यातील माझा करक गाव आणि करक गावातील ही गांगणवाडी. खरंच मित्रांनो, नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला हा जो आनंद मिळतो, आपण ही जी मजा करतो ती आपल्याला शहरात मिळत नाही. म्हणूनच म्हणतात ना की गावाकडची मजा शहरात नाही गड्या. मग काय येताय ना.